हॅलो हॅलो. सॉरी हा, मी तुम्हाला एवढ्या रात्री फोन केला. नाही नाही इट्स ओके. मी तर पुस्तक वाचत बसलेले. बोला, काय काम होतं? नाही, काम असं नव्हतं काही. ऍक्च्युली मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास झाला. मिस्टर विनय, किती वेळा सॉरी म्हणणार आहात तुम्ही? आणि तुमच्या होणाऱ्या बायकोचं नाटक करायला आवडेल मला. म्हणजे एक मैत्रीण म्हणून एका मित्राची मदत करायला आवडेल मला, असं म्हणायचं होतं. हा हा. मला वाटलं होतं राघव तुमच्याशी फ्लर्ट करतोय, पण त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळाच गेम होता. काय? राघव माझ्याशी फ्लर्ट करत होता? हो ना, आणि ते तुम्हाला कळत नव्हतं. अरे परत काहीतरी घोळ घालून ठेवशील. नाही घालणार ते. हॅलो आकांक्षा, लव यू. हा? तू मस्त हँडल केलंस. काय बोलतोस तू? तू का जळतोयस? ती तुझी खरीच होणारी बायको नाहीये. घ्या जरा हळू. बाबांनी ऐकलं तर त्यांना काय वाटेल? हॅलो हॅलो आकांक्षा. हा बोला मॅडम. तुम्ही बोला. हा मूर्ख आहे. मिस्टर विनय, मला तुमच्या बाबांचा कॉल येतोय. बाबांचं कशाला? माहिती नाही, बघते मी. बाबांनी त्यांना फोन केलाय. मी बघून येतो. घातलायस तेवढा गोंधळ पुरे झाला. हा बाबा बोला. हॅलो आकांक्षा, झोपली का बे तू? झोपले असते तर फोन उचलला असता का? वा, काय विनोद करते माझी उसाची ढेली. गप्प बसा. बोला, महत्वाचं बोला. हॅलो. हा बाबा बोला ना. तू उद्या घरी येशील का बे? उद्या? का बरे? जमणार नाही का तुले? नाही नाही, येते ना बाबा. हां हां, म्हणजे महत्वाचं बोलायचं जरा तुझ्याशी. तू ये मग, म्हणजे शांतपणे बसून बोलता येईल. हे शांतपणे बोलणार. आता मध्ये कशाला बोलते काय? नाही तू ये. हा हा, येते येते. हा ये, वाट बघतोय. वेळेत ये. विनया, समजा तुला आणि आकांक्षाला खरंच लग्न करावं लागलं तर? हॅलो मिस्टर विनय. हा 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 मॅडम बोला बोला. काय झालं? बाबांनी तुम्हाला का फोन केला होता? त्यांनी मला उद्या भेटायला बोलवलंय घरी. बाबांनी तुम्हाला उद्या कशाला बोलवलं असेल? हे ना मी कालच करायला हवा होता. उगाच मला तेव्हा अभिमानाने सुमितनी थांबवलं. अरे सुम्या, थांबवलं याला. सुम्या थोडा नेट आला. विनया मार, अजून मार. हवं तेवढं मार. विनया लागते मला. अरे काय कर म्हणे, तुझी मदत करतोय मी. बाबांची किती बोलणी खायला लागतात माहितीये तुला? मी त्यांना न सांगून लफडा केलाय म्हणून. मिलिटरी स्कूल मधला मुलगा आहे यार मी. काय काय आरोप करतात माझ्यावर माहितीये, आणि हे सगळं तुझ्यामुळे होतंय. बाबा आहेत बाहेर. माझ्या बाबांना माझ्यापेक्षा जास्त ओळखतोस तू. खेळ वाटला, गंमत वाटली सगळी तुला. गंमत वाटली सगळी. आकांक्षा मॅडमची ओटी भरायला निघालेत ते. साखरपुड्याची तारीख फिक्स करायची आहे त्यांना. काय सांगू मी आकांक्षा मॅडमना?
आपल्याला कळणारही नाही, माझं लग्न लावून टाकतील ते. मग सही आहे ना. पास त्याचे सिरियस राघव, त्यावर इमिजिएटली काहीतरी करायला हवंय. आज आकांक्षाला बाबांनी घरी बोलवलंय, कळतंय का तुला? आणि जरा तिचा तरी विचार कर, किती एम्बॅरेसिंग होत असेल तिला. ताबडतोब आत्ताच्या आत्ता हे थांबवायला हवंय आपल्याला. मी माती खाल्ली आहे ना, मी काढतो सोच. काढ मग. युजलेस. अगं अशा प्रसंगातून ना आपण नेहमीच मार्ग काढतो. आता सुमितच बघ ना, एवढं मोठं मॅटर आपण सॉल्व्ह केलंच ना, तसंच ह्या प्रसंगातून सुद्धा आपण मार्ग काढतो. अगं मला फक्त याच गोष्टीचं टेन्शन आहे की जेव्हा आपण मिस्टर विनयच्या आई बाबांना सांगू सगळं खरं, तेव्हा त्यांना खूप वाईट वाटेल आणि माझं आणि मिस्टर विनयचं रिलेशन खराब नको व्हायला. नाही खराब होणार तुझं आणि मिस्टरांचं रिलेशन. आय मीन तुझं आणि विनयचं. मिस्टर काय म्हणते त्याला? एक काम कर, ते खा, नूडल्स खा. तुला माहितीये मला टेन्शन आलं ना की मी खूप खातो. नूडल्स? काही वाटते ते, पण खूप खातो. ट्रस्ट मी, ट्राय कर. इट हेल्प. राईट. हॅलो. मॅडम, मला कळलंय तुम्हाला बाबांनी का बोलवलंय ते. का? आईला तुमची ओटी भरायची. ओटी? हो. ओटी? साखरपुड्याचा प्लॅन आहे की काय? साखरपुडा? 100%. तुला आठवत आहे आपल्या साखरपुड्यात माझ्या आईने तुझी ओटी भरली होती? हो, मी हिरवी साडी नेसली होते. बेबी पिवळी. नाही, हिरवी. आम्ही आणली होती की नाही बेबी? पिवळी साडी. नाही, हिरवी होती. पिवळी हिरवी. आम्ही घेतली होती. झालं तुमचं झालं. ते आमचा प्रॉब्लेम आहे ना, आमच्याबद्दल बोलूया प्लीज. सॉरी, प्लीज कंटिन्यू. आकांक्षा, तुझ्या बोटात एंगेजमेंट रिंग छान दिसेल नाही? चिडताय काय? चिल, मस्करी करतोय. मी जर आत्ता याचा इकडे खून केला आणि मला पोलिसांनी पकडल्यावर मी त्यांना काय झालं ते सांगितलं तर मला सोडून देतील ना? हो हो, नाही, सौम्याने बोलवलेले पोलीस असतील ना तर ते तुला सोडतील. हे गाईस, उगाच एवढं टेन्शन घेतो, उगाच. आता काय ती ओटी बिटी भरून घ्या, नंतर बाबांना सांगू की झालं ब्रेकअप. सिंपल आहे नाही? ब्रेकअप सिंपल. ब्रेकअप हा शब्दच नाही आई वडिलांच्या डिक्शनरी मध्ये, माहितीये? अरे कान धरून मला बोलावर उभं करतील. 21व्या वर्षी गावातल्या एका मुलीबरोबर माझं लग्न जमवायला निघाले होते. ते पण कुठल्या तरी मामाची मुलगी होती. मग रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळून घेतलं तिच्याकडून मी. हे खरं आहे. तुम्हाला माहितीये माझं आणि शाल्मलीचं खूप मोठं भांडण झालं होतं. तेव्हा माझे वडील मलाच ओरडले होते. ते म्हटले होते एकदा लग्न झालं की झालं, ठरलं की ठरलं, नो ब्रेकअप. मी तुला केव्हाच सांगितलं होतं ऑफिस मध्ये कळवायला. तू अजून का नाही सांगितलंस आपल्या नात्याबद्दल? विनय, तू आमच्या मंडळाचा एक मेंबर आहेस आणि तेव्हा मी तुझ्यासाठी मुली शोधत होते, माहितीये ना? हो मग काय मग? आता जर त्यांना मी सगळं सांगितलं तर ते काय म्हणणार आहेत? हा, मुली शोधायचं सोडून ही मुलगी गेली आणि स्वतः प्रेमात पडून आली आणि लग्न करायला तयार झालीये. कसं दिसेल